नमस्कार, मी नरेश बोपचे. सत्यगोजान न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. सध्या आपण आमगाव येथील किणगी पार येथील क्रीडा संकुल या ठिकाणी आहो आणि या ठिकाणी आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रातील नोंदणीकृत कामगारांना किचन साहित्य वाटप करण्यात येत आहे आणि या ठिकाणी हजारोच्या संख्येमध्ये कामगार आलेले आहेत आणि किचन साहित्य प्राप्त करून जात आहेत. आमगावचे युवा मंडळ अध्यक्ष भाजपाचे राम चक्रवर्ती आपल्या सोबत आहेत आणि त्यांनी 3 दिवस या ठिकाणी सेवा दिलेली आहे. काय म्हणाल, किती या ठिकाणी नोंदणीकृत बांधकाम कामगार यांना लाभ मिळालेला है आणि त्यांची काय प्रतिक्रिया होती? देखिए, बहुत सारे लाभार्थियों ने लाभ लिए हैं। पहले दिन लगभग 886-880 के लगभग लाभार्थियों को किट प्रदान की गई। दूसरे दिन वो आंकड़ा कल का जो है वो बढ़कर 1200 के ऊपर चले गया और आज जिस प्रकार से सुबह से यहाँ भीड़ लगी है, समझ लो कि लगभग 1000 का आंकड़ा अभी तक पूरा हो चुका है और आधा दिन अभी बाकी है। शाम तक मुझे लगता है कि आज 1500 का आंकड़ा अपन पार करेंगे। और देखने लायक बात ये रही कि अपन ने यहाँ पे कैंप लगाए थे आमगाव, देवरी और सालेकसा 3 तालुका के हिसाब से, परंतु पूरे गोंदिया ज़िले से अलग अलग कोने से लाभार्थी यहाँ पे आ रहे हैं और हमने टेक्निकल टीम से बात किया कि अपन ये 3 तालुका के अलावा किसी और तालुका वाले को अपन किट प्रदान कर सकते हैं क्या। तो उन्होंने बताया कि भैया, गोंदिया ज़िले का कोई भी अगर लाभार्थी है और उसका कागज़ अगर रेडी है तो अपन उसको किट प्रदान कर सकते हैं। तो पूरे ज़िले के लोगों ने यहाँ पे 3 दिन में लाभ लिया है। कुछ यहाँ पे असुविधा हुई क्या गर्मी के कारण? देखिए, गर्मी तो प्राकृतिक है और गर्मी से असुविधा हुई, इसमें कोई दो राय नहीं है, परंतु असुविधा कुछ इस बात से भी हुई कि अपने जो समाज में लोग हैं, अपने जो लाभार्थी है, अपन ये नहीं समझते कि अपन सब भाई भाई है। किट लेने आए हैं तो यार किट मिलेगी ना तुमको, अभी नहीं मिलेगी, 1 घंटे बाद मिलेगी, क्या फ़र्क पड़ता है। लेकिन जिस प्रकार से लाइन में लगते टाइम एक दूसरे को धक्का बुक्की कर रहे हैं, कोई किसी को एकदम एक के ऊपर एक चढ़े जा रहा है, गेट खुलने को देरी नहीं और लोग दौड़े जा रहे हैं। फिर कल एक हमने ऐसा एक नियोजन बनाया है कि जो गर्भवती महिलाएं हैं, बच्चों वाली महिलाएं हैं और जो फिजिकली चैलेंज लोग हैं, उनको हम लाइन में नहीं लगने दे रहे हैं, उनको हम डायरेक्ट लाइन के बाहर ले जाके उनका डायरेक्ट काम करा रहे हैं। आपण बघितलं आपल्यासोबत होते राम चक्रवर्ती आणि त्यांनी 3 दिवस या ठिकाणी उपस्थित राहून सेवा दिलेली आहे आणि त्यांनी माहिती दिल्याप्रमाणे या ठिकाणी 2000च्या वर नोंदणीकृत बांधकाम कामगारांनी ह्या योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि किट आपल्या घरी घेऊन गेलेले आहे. तर यावर आमदार संजय पुराम यांची काय प्रतिक्रिया राहील ते सुद्धा आपण बघूया. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, कामगार कल्याण मंत्री आदरणीय आकाशभाऊ कुंडकर यांच्या सूचनेनुसार आपण गोंदिया जिल्ह्यातील आमगाव देवरी विधानसभेत 23 तारखेला बांधकाम विभागाकडून किट वाटप कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. आज किट वाटप कार्यक्रमाचा 3रा दिवस आहे. सालेकसा, आमगाव, देवरी व्यतिरिक्त सुद्धा गोंदिया मतदारसंघातून मोरगाव अर्जुन मतदारसंघातील, तिरोळा मतदारसंघातील देखील या ठिकाणी लाभार्थी येत आहेत. आपण आमगाव या ठिकाणी क्रीडा संकुल या स्थळावर किट वाटप कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे. आत्तापर्यंत जवळपास या माझ्या मतदारसंघामध्ये 2000च्या जवळपास किट वाटप झालेले आहे. भविष्यात ज्यांना आत्तापर्यंत म्हणजे काही नोंदणी अभावी, काहींचे रिन्युअल न झाल्यामुळे त्यांना आपण किट वाटप करू शकलो नाही, अशांना येणाऱ्या 2 महिन्यानंतर पुन्हा मोठ्या प्रमाणात कॅम्प घेण्यात येईल आणि या कॅम्पमध्ये पुन्हा वाटप करू. जवळपास माझ्या मतदारसंघात 3000च्या वर नोंदणी असून लवकरच आपण ते सर्व लाभार्थ्यांना त्याचा फायदा मिळेल या पद्धतीने आपण पहल करत आहोत. याची ही पावती आहे. जरी कामगार नोंदणी हे मोठ्या प्रमाणात व्हावी
याकरिता सातत्याने यंत्रणेला वारंवार सूचना देऊन ज्या प्रकारे मोठ्या प्रमाणात आमगाव तालुका आमगाव विधानसभेची नोंदणी झाली आणि आज त्याचा फलस्वरूप महाराष्ट्र युती शासनाच्या माध्यमातून आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून आज आपल्याला 10,000 रुपयाची घरगुती साहित्य किचन किट वाटप होत आहे। आज या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर 10,000 काही मायना नसून आपण एक हे प्रोत्साहन राशी आहे। म्हणजे या देशामध्ये या राज्यामध्ये आपला मजूर वर्ग किती आहे याची खऱ्या अर्थानं राज्य सरकार नोंदणी करत आहे आणि याच्या मागचा उद्देश हा की एखादा विमा काढायचा असेल गव्हर्नमेंटला, एखादी कुठलीही पॉलिसी तयार करायची असेल तर गव्हर्नमेंट पाशी डाटा असला पाहिजे मजुरांचा आणि मजुरांचं कुठल्याही योजनेमध्ये सवलत कशी देता येईल ही एक राज्य सरकारची पहल आहे आणि त्या पहलमध्ये खऱ्या अर्थानं आपला आमदार जनप्रतिनिधी आहे आणि त्यांनी पुढाकार घेऊन आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ कसं देता येईल याचा प्रयत्न करून दाखवला। हा आपण प्रत्यक्षात पाहता प्रतिनिधी निवडताना उद्घाटक आपल्या आमगाव देवरी विधानसभेचे आमदार माझे राजकीय मार्गदर्शक संजयजी पुराम अर्जंट महत्वाची बैठक असल्यामुळे ते आज आपल्यात उपस्थित राहू शकले नाही, पण उद्याचा आणि परवाचा दोन्ही कार्यक्रमात ते उपस्थित राहणार आहे। त्यांच्याच हस्ते हे साहित्य वाटपचा कार्यक्रम होणार आहे। आज आमचे मार्गदर्शक सन्माननीय माजी जिल्हा परिषदचे अध्यक्ष विजयभाऊ शिवणकरजी ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहे। सहउद्घाटक आमचे तडफदार जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष राष्ट्रवादीचे नेते महायुतीचे नेते सन्माननीय सुरेशभाऊ हर्षेजी, सन्माननीय आमच्या पंचायत समितीच्या सभापती आमगावच्या योगिताताई पुंड, माजी सभापती सन्माननीय गौतम भाऊ ह्या कार्यक्रमासाठी 2 ते 4 दिवसापासून सगळी व्यवस्था बघत आहे असे आमचे भाजपचे सचिव जिल्ह्याचे टिकेश भाऊ बोपचेजी, सन्माननीय आमचे हरिहर भाऊ मानकरजी ललित भाऊ मानकरजी, आमचे माजी अध्यक्ष उपराटे साहेब, नव्याने ज्यांना अध्यक्षपद मिळालं भारतीय जनता पार्टीचं असं सालेकशाचे अध्यक्ष देवरामभाऊ चुटे, आमचे शहरचे अध्यक्ष आमगावचे सन्माननीय मनोजभाऊ सोमवंशी, सन्माननीय शहरचे अध्यक्ष आमच्या भुजाडेताई अंजुताई जांभूळकर, सन्माननीय चुटे भाऊ, सन्माननीय आमचे कमलेश भाऊ अग्रवालजी उद्या चांगली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आलेले पूर्ण आज आम्ही आमगाव तालुक्याला बोलवलं होतं। काल तसे फोन पण आमचे गेलेले आहे जे अतिशय सुंदर असं संचालन करत आहे शहरचे अध्यक्ष आमचे रामभाऊ चक्रवर्ती आणि माझा जिथपर्यंत जात आहे तिथील योजनेचा लाभ घेणारे लाभार्थी। सर्वात महत्त्वाचं आताच आमचे हर्षभाऊंनी सांगितलं, आमचे दुसरे पत्रकार यशवंतभाऊ मानकर यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे, त्यांनी सुद्धा मंचाकडे येण्याची कृपा करावी। शासनाने वेळोवेळी जे काही सांगितलं आहे योजना त्या योजनेचा नक्की भविष्यात काही ना काही लाभ होतात। मग सुकन्या समृद्धी योजना असेल, लेक लाडकी असेल, माझी कन्या भाग्यश्री असेल, 2 रुपयात अपघात विमा होता 12 रुपयात, त्यानंतर 330 मध्ये सुद्धा एक विमा होता। नंतर आपल्याला हे कार्ड तयार करायचं होतं श्रमदान की श्रमिक कार्ड म्हणून निश्चितपणे कार्यरत आहेत आणि म्हणून या आता कामगारांनी या योजनेच्या अंतर्गत जवळपास 15 अशा योजना आहेत त्यांचा प्रत्यक्ष लाभ हा तुम्ही जर जॉब कार्ड मिळाला किंवा रजिस्ट्रेशन केलं ते मिळू शकतो। म्हणजे भावना पहा मोदीजींची आणि देवेंद्रजींची आणि संजयजी पुराम यांची। आज कितीतरी सामान्य साहित्य आता उपस्थित केला म्हणजे स्वयंपाक घरामध्ये तुम्हाला ज्या आवश्यक वस्तू आहेत त्या आवश्यक वस्तू या मजुराच्या घरी कशा पोहोचतील याचा प्रयत्न मोदीजींनी देवेंद्रजींनी आणि संजयजी पुराम यांनी केला आणि म्हणून याची आठवण तुम्ही ठेवली पाहिजे।
आणि म्हणून आता या कामगार योजनेच्या अंतर्गत ज्या 15 योजना आहेत, ज्याच्यामध्ये विवाह खर्च, तुमच्या मुलामुलीचे विवाह असेल तर त्यांना 30,000 रुपये, विद्यार्थी असेल तर 25,000 दरवर्षी मिळतात स्कॉलरशिप, पदवी अभ्यासक्रमाकरता 20,000 रुपयाची स्कॉलरशिप आहे. एखादा वैद्यकीय जर शिक्षण पाहिजे असेल त्याला 1 वर्ष 1 लाख रुपयाचे मदत या योजनेच्या अंतर्गत आहे. इंजिनियर मुलगा मुलगी झाली पाहिजे तर इंजिनियर करता होण्यासाठी त्याच्यासाठी स्कॉलरशिप आहे. समजा नैसर्गिक प्रसूती करता जी आवश्यक असते ग्रामीण भागामध्ये, विशेष करून कधी कधी ऑपरेशन